वेलकम स्टुडंट, आपण बघत आहोत इयत्ता 7वीचा विषय भूगोल. धडा चालला आहे आपला 7वा, मृदा. आपण आता मृदेची निर्मिती कशी होते, त्या कोणते कोणते घटक लागतात, किती कालावधी लागतो, हे सर्व आपण आता बघणार आहोत. मृदेची निर्मितीमध्ये मूळ घटक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार व कालावधी हे घटक विचारात घेतले जातात. या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून मृदेची निर्मिती होते. मृदे निर्मितीसाठी आवश्यक घटक कुठले लागतात त्यात आपण बघूया. त्या अगोदर काही प्रश्न आहेत ते बघूया. मृदेमध्ये असणारे विविध घटक कोणते? तर मृदेमध्ये म्हणजे मातीमध्ये कुठले कुठले घटक समाविष्ट असतात? तर मातीमध्ये सूक्ष्मजीव, जीवाणू, आदिजीव, शेवाळ, कृमी, मुंग्यांसारखे कीटक इत्यादी घटक असतात. मृदे निर्मितीसाठी अजैविक घटक कुठून येतात? तर मृदे निर्मितीसाठी अजैविक घटक मातीचे कण, खडक, दगड, वाळू यासारख्या अनेक घटकापासून येतात. मृदे निर्मितीमधील विविधता कशामुळे निर्माण होते? तर काळी मृदा व तांबडी यांची मृदा, अशा विविध मृदा तयार होतात. आता मृदे निर्मितीसाठी आपण आवश्यक घटक कोणते ते बघूया. मृदा निर्मितीची ही एक प्रक्रिया आहे. कायिक विदारण, रासायनिक विदारण आणि जैविक विदारण हे विदारण मृदे निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वाटा आहे. मृदे निर्मितीसाठी मूळ खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार व कालावधी हे घटक विचारात घेतले जातात. या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून मृदा निर्मिती होते. आता मूळ खडक. प्रदेशातील मूळ खडक हा मृदा निर्मितीचा महत्त्वाचा घटक असतो. प्रदेशाच्या हवामानानुसार आणि खडकाच्या काठिण्यानुसार मूळ खडकाचे विदारण होते. त्यामुळे मूळ खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर असलेल्या बेसाल्ट या मूळ खडकाचे विदारण होऊन काळी मृदा तयार होते. या मृदेला रेगूर मृदा असे म्हणतात. दक्षिण भारतातील ग्रेनाइट व नीस या मूळ खडकापासून तांबडी मृदा तयार होते. आता आपण बघूया प्रादेशिक हवामान. मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे. मूळ खडकाचे विदारण होणे त्या मृदा निर्मितीतील पहिला टप्पा असतो. विदारण प्रक्रिया ही प्रदेशाच्या हवामानावर ठरते. प्रदेशाचे हवामान विदारण प्रक्रियेची तीव्रता ठरवते. एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली पाहायला मिळते. आता आपण बघूया जैविक घटक. खडकाचे विदारण होऊन त्याचा भुगा तयार होतो, परंतु हा भुगा म्हणजेच मृदा नव्हे. मृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळलेले असतात. हे जैविक पदार्थ वनस्पती, प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात. वनस्पती, मच्छी, मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे अवशेष, मृत अवशेष इत्यादी खडक पाण्यामुळे कुजतात, तसेच त्यांचे विविध जीवामार्फत विघटन होते. उदाहरणार्थ गांडूळ, सहस्त्रपात, पैसा, किडा, वाळवी, गोम, मुंग्या इत्यादी अशा विघटित झालेल्या जैविक पदार्थास काय म्हणतात? ह्युमस. काय म्हणतात? ह्युमस. ह्युमस. मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असेल तर ती मृदा सुपीक असते. मृदेमध्ये ह्युमस प्रकार जास्त असेल तर ती कशी असते? माती सुपीक असते, म्हणजे त्याच्यातून छान पीक येतं. अनेक जीवामार्फत विघटनाची प्रक्रिया होत असते. त्यामुळेच अलीकडे गांडूळ खत निर्मितीची प्रयोग मोठ्या प्रमाणावर केले जाते. गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत निर्मितीची प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. खत निर्मितीच्या प्रक्रियेला काही कालावधी लागतो. त्याला काही आवश्यक घटक लागतात. उदाहरणार्थ ओला कचरा, पाणी, उष्णता इत्यादी लागते. आता आपण कालावधी बघूया. मृदा निर्मितीसाठी कसा आणि किती कालावधी लागतो ते पाहूया. मृदे निर्मिती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये मूळ खडकाचे विदारण, हवामान, जैविक घटक या सर्व बाबींचा समावेश होतो. ही प्रक्रिया मंद गतीने होत असल्यामुळे मृदा निर्मितीचा कालावधी मोठा असतो. उच्च दर्जाच्या मृदेचा 2.5 सेमीचा थर निर्माण होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो.
यावरूनच मृदा अनमोल असते हे लक्षात घ्या. जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होते. त्या मानाने कमी तापमान व कमी पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीसाठी प्रक्रिया कालावधी जास्त लागतो. निसर्गाकडून मिळालेली मृदा हे एक साधन म्हणून मनुष्य वापरतो. त्याचा प्रामुख्याने शेतीसाठी वापर केला जातो. कित्येकदा जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतात अनेक प्रकारची रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर केला जातो. त्यामुळे मृदेची गुणवत्ता कमी होते. मृदा हे आपल्यासाठी एक अनमोल भेट आहे. हा धडा आज आपण इथपर्यंतच पाहूया. उर्वरित पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.